मला वाटतं की आपण ऋण फेडायचं ते कसं फेडायचं, म्हणजे रयतेचा राजा एक होऊन गेला, जिजाऊने घडवला, महिलांना शिक्षण दिलं. पण शिक्षण कशासाठी? विवेक जागृत करण्यासाठीच तर शिक्षण असतं ना. मग त्याचा आपण उपयोग काय करतोय आता? तर हे सगळं जे आपण आता बघतो आहे की खाजगीकरण घडतं आहे किंवा महिलांच्या बाबतीत जे अन्याय होत आहे, अत्याचार होतो आहे, आपण सगळीकडे बघतो आहे. निर्भया म्हणा किंवा जे आत्तापर्यंत आपण ज्या घटना, कोपर्डी आहे किंवा ज्या खैरलांजी प्रकरण आहे, ज्या अजूनही कुठे जातीभेद संपला आहे? कुठल्याच अँगलनी कुठल्याच गोष्टीमध्ये बदल झालेला नाही आहे. फक्त जो जास्त प्रमाणात होता तो ही जी समाजसुधारक आपल्यामध्ये जन्माला आली, तर आपण अजूनही एखादा आंबेडकर जन्माला येईल का, एखादा ज्योतिबा जन्माला येईल का, साऊ जन्माला येईल का, किंवा असं काही म्हणून आपण असंच बसून राहणार आहोत का, की आपण कुठेतरी पाऊल उचलणार आहोत? हे मला आपल्याला विचारावंसं वाटतं. आता रमाई जयंतीच्या बद्दल, रमाई जयंतीच्या याच्यावरती आपण आज बोलतो आहोत, मी संवाद साधते आहे. तर तो निव्वळ आपण चारित्र्याच्या दृष्टीनं विचार करायला नको की नुसतं त्यांची आपण पारायणं करायची, पुस्तकं वाचायची की बाबा इतिहास असा होता आणि असा होता. तर त्यावेळच्या समस्या वेगळ्या होत्या, आजच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यावेळेस त्यांनी त्या समस्यांसाठी कार्य केलं. आता आपल्याला आपल्या समस्यासाठी जे काही समाजासाठी करता आलं ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यातही स्त्रियांची जबाबदारी फार मोठी आहे. ते बलिदान होतं 4 मुलांचं, ते बलिदान म्हणजे मनाला काय म्हणतो आपण, वेदना देणारं होतं ना एका आईच्या जीवाला. आणि तिथेही जेव्हा केव्हा की बाबासाहेब हजर नसत. आपण बघतो की नेहमी ऐकत आलेलो आहे की रमाईने आपल्या लुगड्याचा एक पदर हे करून आपण आपल्या मुलाच्या याच्यावर टाकलं आणि त्यांना दफन करण्यात आलं. इतकी लाडकी मुलं, बाबासाहेबांचा राजरत्न लाडका होता, इंदुताई होती, रमेश होता, गंगाधर होता. अहो, ही सगळी त्यांच्या पोटची लेकरं होती ना. परंतु त्या रमाईनं फक्त आणि फक्त समाजासाठी, की माझा नवरा दुसरी असती तर हतबल होऊन बसली असती की मी आता काय करू. परंतु ती एवढी धीरानं या सगळ्यांना तोंड देत बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. म्हणून तर आज आपण इथे आहोत. आज आपण बघतो ना, किती शिकलेल्या महिला आहेत, पण कुठे उठाव घेतात, कुठे चळवळीमध्ये सहभाग देतात, कुठे अन्याय झाला तर वाचा फोडतात, असं कुठेच तर आपल्याला दिसत नाही. जय भीम, जय रमाई, जय सावित्री, जय जिजाऊ. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक सदिच्छा देते. मी चंद्रपूरवरनं मृणाल कांबळे बोलते आहे. रमाई जयंती, या रमाईच्या जयंतीनिमित्तानं आपण जिजाऊ जयंती आणि सावित्री जयंती या अनुषंगानं, महिला या नात्यानं मी थोडासा प्रकाश टाकू इच्छिते की महिलांची आजची स्थिती वर्तमानामध्ये काय आहे. आपण शिक्षण घेतलं, आपले आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून चळवळ चालवतो आहे. हे सगळं बघताना आपण माता जिजाऊचं, माता सावित्रीचं, माता रमाईचं ऋण फेडतोय का, हे कुठेतरी मनामध्ये असं वाटत असतं नेहमी. आणि त्यानिमित्तानं मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. बाबासाहेब नेहमी म्हणत की इतिहास माहिती असल्याशिवाय आपण इतिहास घडवू शकत नाही. तर इतिहास काय सांगतो? इतिहास सांगतो महिलांचं शोषण, गुलामगिरी जिथपासनं, म्हणजे आपण समजा जिजाऊचा विचार केला तर 16व्या शतकातील, नंतर 17व्या ते 18व्या शतकातील आणि नंतर 19व्या शतकातील, ह्या ज्या 3 आपल्या प्रतिमा आहेत आपल्या डोळ्यासमोर, ह्या नायिका आहेत, त्या नायिकांचा आपल्याला आज विचार करायचा आहे. जिजाऊच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्याला इतिहास सांगतो. काय सांगतो की जाधवांची लेक भोसलेंच्या घरात आली, शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शहाजी राजांना बेंगलोरला, जे आजचं ते पूर्वीचं संस्थान होतं, तिथे त्यांना त्यांची काम करण्यासाठी, त्यांची
काय म्हणू आपण कारभार सांभाळण्यासाठी आपल्याला त्यांना तिथे जावं लागलं. तर ही सगळी जबाबदारी शिवबाची आणि संस्थान चालवण्याची पूर्ण जिजाऊंवरती आली. तर त्यांचा आपल्याला इतिहास सांगतो की जिजाऊ ज्या होत्या त्या लखोजीराव जाधवांच्या कन्या होत्या आणि त्या तिथे राजाची लेक म्हणूनच वाढल्या, परंतु त्या तिथे शौर्य काय असतं, आणखीन तलवारबाजी म्हणा किंवा कुठल्याही बाबींमध्ये ज्या युद्धकला असतात त्या सगळ्यांमध्ये जिजाऊ निपुण होत्या. तर त्याच्यामुळे त्या निडर होत्या, निर्भयी होत्या आणि प्रसंगावधान त्यांच्यामध्ये ठासून भरलेलं होतं. आपण जाणतो की त्यावेळेस पुणे या क्षेत्रामध्ये दुष्काळ खूप पसरलेला होता. त्या दुष्काळाच्या काळात त्यांनी शिवबांना घेऊन तिथे जे दुष्काळ पडलेलं गाव होतं तिथे त्यांनी शिवबांना घेऊन नांगर चालवून त्यांनी तिथे म्हणजे शेती सुरुवात केली. शेतीला तिथली लोक दुष्काळाला भिवून परगावी जात होती, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत होती, परंतु आणि कुठे अंधश्रद्धाही होत्या की इथे काहीतरी कोप झाला वगैरे, परंतु तिथे छोट्या शिवबाला घेऊन त्यांनी जी जबाबदारी पार पाडली, धैर्यानं जे करून दाखवलं, तिथे शेती उगवली आणि त्यांनी जे शेतकरी म्हणून एक सगळ्यांना जे पोटाचं साधन उपलब्ध करून दिलं आणि तिथे एक राज्य निर्माण केलं. या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काय जाणवतं की जिजाऊ ज्या आहेत त्या किती धैर्यानं एकट्या असून सुद्धा त्यांनी इतकं सारं घडवून आणलं आणि त्यांचे संस्कार आपण पदोपदी शिवरायांवरती झालेले आपण बघतो आहोत. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. तिथे आपल्याला जायला नको, अस्पृश्य म्हणून किंवा काय म्हणून त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला त्यांच्या राज्याभिषेकावर. परंतु तरीही जेव्हा ते राजे म्हणून नावारूपास आले त्यावेळेस आपण बघतो की त्यांची जी एक राजे म्हणून जबाबदारी होती, आपण म्हणतो त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. ते कुणाच्या संस्कारामुळे? कारण शेवटी घरी ज्या होत्या आपण म्हणू गुरु, जिजाऊच शिवबांच्या गुरु आहेत असं मला वाटतं, कारण आई ही पहिली गुरु असते आणि त्या स्वतः सगळ्या युद्धकलेत निपुण असल्यामुळे त्यांनी शिवबांवरती विश्वास टाकला, त्यांच्यावरती संस्कार घडवले आणि त्या संस्कारातून घडलेला राजा म्हणजे शिवाजी राजा होता. तर त्यांनी काय केलं, त्यांनी महिलांच्या वरती कुणी अत्याचार करत असेल काय असेल तर ते त्यांचे हात छाटून टाकत असत. म्हणजे त्या काळात देखील अत्याचार होत नसतील अशा भागच नाही आहे, कारण स्त्री पुरुष म्हटल्यानंतर पुरुषसत्ताक पद्धती कायम चालत आलेली असल्यामुळं कुठेतरी हे घडत होतं. पण इतकं म्हणजे हात कापण्यापर्यंत जेव्हा शिवबा करत असत किंवा एखादा न्यायनिवाडा करत असत तर त्यांचे महिलांबाबतीत असणारे त्यांचे विचार आपण समजू शकतो की त्यांना किती सन्मान होता स्त्रियांबद्दल. असे हे शिवबा म्हणजे चारही बाजूने सगळ्या रयतेचं राज्य निर्माण केल्यानंतर त्यांनी जे काही रयतेला देऊ केलं, सन्मान देऊ केला आणि त्याच्यातलं त्यांचं शौर्य आपण बघितलं, जिजाऊंचे संस्कार बघितले तर हे आपण सगळं बघतोच. तर असे हे शिवबा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली घडलेले. आणि असं म्हणतात की जेव्हा राज्य जिंकायचे शिवबा त्यावेळेस तिथून जिंकलेल्या तेव्हा असं होतं की राज्य जिंकलं की त्या महिला त्यांच्या बायका जिंकल्याचा अभिमान असायचा राजांवरती. परंतु राजे इतके दयाळू आणि कनवाळू होते आणि काय म्हणू विचार करणारे होते. विचारांची बैठक होती, वैचारिक बैठक होती त्यांना की ते जेव्हा राण्या येत होत्या म्हणजे जिंकलेल्या राज्याच्या राण्या असायच्या त्यांना साडी चोळी भेट करून सन्मानाने ते त्यांना पोहोचवून देत असत. त्यानंतर आपण विचार करतो आहे साऊमाईचा, सावित्रीचा. सावित्रीच्या बाबतीत आपण माता सावित्रीच्या बाबतीत आपणही जाणतो सगळीकडे चळवळी उभारल्या आहेत, सत्यशोधक समाज आहे सगळीकडे. फक्त एक खंत अशी मला वाटते नेहमी की आपण जातींमध्ये विभागले गेलेलो आहोत की सावित्रीला पण आपण माळी जातीमध्ये कुठे वाटून घेतलं आहे का काय. आंबेडकरी जनता सहसा तसं करत नाही, कारण आपण सगळेच आदर्श आपल्या आया म्हणून आपण त्यांना मानतो, त्यांचे आदर्श म्हणून आपण त्यांना स्थान देतो. परंतु कुठेतरी असं वाटलं गेलेलं आहे असं मला वाटतं. तर सावित्रीमाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण बघतो की 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या ज्योतिबांच्या घरी आल्या.
तर ज्योतिबांच्या घरी आल्यानंतर त्या तशा प्रगल्भ आधीच विचारांच्या होत्या असं मला वाटतं, कारण त्यांचं जे शौर्य होतं, त्यांना जे एका सैनिकाने पुस्तक दिलेलं होतं ते पुस्तक त्यांनी वाचलेलं होतं. 4थी इयत्तेपर्यंत त्या शिकल्या होत्या, परंतु त्यांना पुढे शिकता आलं नाही, कारण तेव्हाची म्हणजे सामाजिक जी हे होती ती वेगळ्या याची बैठक होती, त्याच्यामुळे त्यांना शिकता आलं नाही हे आपण जाणतो. तर जिजाऊंचं लग्न झाल्यानंतर जेव्हा त्या फुल्यांच्या घरी आल्या, ज्योतिबांच्या घरी आल्या, तर तेव्हा ज्योतिबांनी ठरवलं की त्यांना शिक्षण द्यायचं. त्यांना शिक्षण द्यायचं, परंतु घरच्यांचा विरोध असणार आहे नक्कीच होतं. परंतु त्याही याच्यामध्ये त्यांना शिक्षणाची एवढी ओढ होती की ज्योतिबांना त्या सांगत तांदूळ साफ करताना तांदळामध्ये त्या अक्षर गिरवत होत्या. त्याच्यानंतर त्या शिकल्याही पुढे जाऊन. ज्योतिबांनी ज्या पद्धतीने त्यांना शिकवलं त्या शिकल्या. नंतर वेळ आली ती म्हणजे महिलांना शिकवण्याची. अशा काही इंग्रजी शाळा होत्या तेव्हा की त्या महिलांना देखील शिक्षण देत होत्या, पण तिथे आपण म्हणू अस्पृश्य महिला म्हणा किंवा खालच्या जातीतील महिला म्हणा, त्यांना शिक्षणाची सोयच नव्हती. सोय म्हणण्यापेक्षा त्यांना अधिकारच नव्हता तर तो अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी भिडेवाड्यात त्यांनी शाळा स्थापन केली. हे गृहस्थ, ब्राह्मण गृहस्थ असून देखील त्यांनी शाळा तिथे उघडण्यास परवानगी दिली आणि तिथे आपल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सावित्रीबाई फुले तिथे शिकवायला जातात. आपण बघतो, नेहमी ऐकत असतो, नेहमी त्यांचे पिक्चर्स आता येत आहेत किंवा काय पथनाट्य चालतात. मी सावित्री बोलते ह्या एकपात्री नाटक बघतो आपण. सगळ्या याच्यातनं आपल्या कानावर कुठे ना कुठे ह्या गोष्टी पडतच आल्या आहेत की जिजाऊंनी काय काय केलं, स्त्री शिक्षणासाठी काय काय केलं. तर काय केलं त्यांनी, तर त्यांनी 2 मुलींपासनं जी शाळा सुरू केली ती 35 मुलीपर्यंत आणून सोडली. म्हणजे शिक्षणाची गोडी आणि दुसऱ्यांना शिक्षण देण्याचा जो ध्यास होता, कारण त्यांना माहिती होतं की शिक्षणच माणसाला पुढे नेऊ शकतं. शिकल्याशिवाय आपल्यातील विवेक जागा होत नाही हे त्यांनी जाणलेलं होतं आणि ती त्यांची वैचारिक बैठक जी होती ती खूप पुरोगामी विचारांची होती. आणि त्याला ज्योतिबांनी जो सत्यशोधक समाज निर्माण केला होता, त्यांनी जी ही चळवळ उभारली होती त्याच्यामध्ये त्यांना साथ दिलेली होती. तर आपण हे नेहमी ऐकत आलो आहे ना की त्यांनी अंगावरती शेणाचा मारा झेलला, त्यांनी दगडगोटे खाल्ले. सदाशिव पेठ म्हटल्यानंतर ब्राह्मणांचा एरिया, पेशवाईचा भाग होता तो, आणि किती कट्टर त्यांचा विरोध होता या कार्यासाठी हे आपल्याला सर्वश्रुतच आहे. तर तशा काळामध्ये जी सावित्री एक लुगडं घेऊन जाते काय आणि घालून जाते काय, ते बदलवून मुलींना शिकवते काय, त्याच्यानंतर परत येते काय आणि येताना परत तेच रिटर्न लुगडं घालून परत येते आणि ज्योतिबांना सांगते की असं असं घडतं, त्याच्यामुळे मी 2 लुगडी अशी एक लुगडं सोबत घेऊन जात असते. तर त्यांनी शिकवायला आता सुरुवात केली, मुली शिकायला लागल्या. परंतु आपण जाणतो की त्या तेवढ्याच अँगलपुरतं ते मर्यादित नव्हतं ना, कारण त्यांना सामाजिक जो बदल त्यांना घडवायचा होता तो खूप काही मोठा बदल होता. तर त्याच्यानंतर आपण बघतो की ज्योतिबांना काशीबाई ब्राह्मण महिला जी जीव द्यायला गेलेली होती, कारण तिच्या पोटात एका ब्राह्मणाचं बाळ होतं. तर हा किती मोठेपणा म्हणायचा ज्योतिबांचा, साऊंचा, की त्यांनी तिला घरी आणलं. घरी आल्यानंतर तिला नाव दिलं, तिच्या पोराला दत्तक घेतलं आणि बालहत्या प्रतिबंध असं नावाचं गृह सुरू केलं. मला सांगा, त्या काळामध्ये कुठेतरी अशी काहीतरी उदाहरणं असतील का की एका ब्राह्मणाच्या जिथे वैर चालत आलेलं होतं कायमचं, त्या वैराच्या ठिकाणी एका ब्राह्मण महिलेचं मूल दत्तक घेणं आणि त्याला आपलं नाव देणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे हे एका कुठेतरी पाप समजल्या जाणारा जो भाग होता की विधवांना आयुष्यच नव्हतं ना त्या काळामध्ये. ब्राह्मण स्त्रियांना तर अजिबात नव्हतं, कारण केशवपन होत होतं आणि तशातही बालविधवेंचं प्रमाण त्यावेळेस खूप होतं, कारण थोराड व्यक्तींसोबत लहान मुलींचं, कोवळ्या मुलींचं लग्न होत होतं आणि तशा अवस्थेमध्ये
त्या विधवा झाल्यानंतर त्यांना विद्रूप करण्यात येत होतं आणि त्यांना एका बंद खोलीत राहायचं, बाहेर यायचं नाही, दिसायचं नाही कुणाला, पण उपभोग मात्र तिथेही त्यांच्या घरातले लोक निमूटपणे घेत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते, परंतु त्यांना त्यांच्या वेदनांना कुठेतरी म्हणजे वेदना बाहेर येऊ देत नव्हते ही लोक जी होती. तर असला जो प्रकार चालायचा, तर तिथे कितीतरी वेळा अशा गोष्टी घडत असतील ना, की कुठेतरी कुणाचा पाय चुकत असेल, की भावनाच ना त्या नैसर्गिक भावना, तर कुठेतरी त्यांचा पाय हे चुकत असेल त्यांची, तर अशा कितीतरी महिला असतील की ज्यांना मूल राहत असेल आणि तेव्हा ॲबॉर्शनचा कायदा नसेल किंवा ॲबॉर्शन करायला काही त्यांच्याजवळ पर्याय नसत असतील. मला तर वाटतं की ॲबॉर्शन करण्याच्या अघोरी ज्या गोष्टी होत्या, अघोरी उपाय होते, तर मला ती पण खंत कधी कधी वाटत असते की त्या गोष्टींमुळं किती महिलांचे जीव गेले असतील. कारण अजूनही ही गोष्ट मला समाजात पाहायला मिळते आहे आजच्या काळातही, की महिलांना मी म्हणजे माझी अशी हृदयद्रावक अशा मी 1-2 गोष्टी ऐकल्याबरोबर मला खूप असं मनाला लागून गेलं की तिसरी मुलं मोठी झाल्यानंतर एखाद्या महिलेला समजा दिवस गेलेत, तर तिला तेव्हा संकोच वाटायचा आणि अशा संकोचामध्ये ती कुठले ना कुठले उपाय करायची. अशा माझ्या बघण्यामध्ये आहेत की ज्या मृत्यू पावलेल्या आहेत. म्हणजे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर नाहीत, पण मी जेव्हा अशा गोष्टी ऐकल्या की यांचा मृत्यू कशामुळे झाला होता, कारण त्या माणसाचं आता दुसरं लग्न झालेलं आहे आणि असं का झालं बाबा, काय बिमारी झाली होती त्यांना, काय असं, तर ही कुणकुण जी आहे ती माझ्या कानामध्ये आली. तेव्हा मला खूप दुःख वाटलं. म्हणजे आपण महिला कुठल्या अँगलनी कशा पद्धतीने अजूनही जगतो आहोत, अजूनही आपण शिक्षित झालेलो आहोत, पण कुठेतरी काहीतरी उणिवा आहेत ज्या आपल्याला संपूर्णपणे जगू देत नाही आहेत, असं मला वाटत आलेलं आहे. तर ही सावित्रीमाईची, फुल्यांची जे जडणघडण समाजाची जी होती, त्याला कुठेतरी बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत, हे प्रयत्न खूप म्हणजे मोठे म्हणता येतील त्या काळामध्ये. समजा तसं घडलं नसतं तर आपण आज कुठे असतो. आपल्याला ना शिक्षण मिळालं असतं ना, जे म्हणतात ना मनुस्मृतीने लागू केलेले जे कायदे होते, चूल आणि मूल, त्याच्या पलीकडे आपण कुठेच जाऊ शकलो नसतो. शिक्षण तर दूरचीच गोष्ट होती. तर अशी सावित्रीमाई, असे ज्योतिबा, उगीचच नाही बाबासाहेबांनी ज्योतिबांना गुरु मानलं. तर अशी ही सावित्री माता आपण बघितलेली आहे प्लेगच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे स्वतः त्यांची प्लेग मध्ये सेवा करताना दुसऱ्यांची आपला जीव त्यांनी गमावला. तर त्यांची कुठली गुणं आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत, अजूनपर्यंत आपल्या हृदयापर्यंत पोहोचली नाहीत का, की त्यांनी काय काय केलं आहे आपल्यासाठी. त्यांनी स्वतःसाठी तर काही केलं नाही, कारण त्यांना मूल नव्हतं आणि स्वतःचं मूल नसताना त्यांनी यशवंताला दत्तक घेतलेल्या पुत्राला काय म्हणतात डॉक्टर बनवलं. आणि त्याच्यानंतर जो इतिहास आहे तो सांगतो की मग ज्योतिबा गेले, ज्योतिबा गेल्यानंतरचा तो इतिहास, त्यांना कुठे पुरायचा, त्यांना कुठे अग्नी द्यायचा, हे सगळे अधिकार त्यांनी स्वतः घेतलेत आपल्याकडे. आणि कोण अग्नी देणार, दत्तक मुलगा देऊ शकत नाही किंवा काय, अशा ज्या गोष्टी होत्या त्या समाजाला देखील त्यांनी तोंड दिलं. म्हणजे ही निर्भयता येते कुठून, तर त्याच्यासाठी एक वैचारिक बैठक असायला लागते. नुसतं शिक्षण असून कामाचं नसतं. आज आपण बघतो ना किती शिकलेल्या महिला आहेत, पण कुठे उठाव घेतात, कुठे चळवळीमध्ये सहभाग देतात, कुठे अन्याय झाला तर वाचा फोडतात, असं कुठेच तर आपल्याला दिसत नाही. तर अशी ही जिजाऊ, तिला वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता रमाईबाबत विचार करताना मला एक जण म्हणालं होतं की रमाईचं असं काय कार्य आहे, अदर कास्टची व्यक्ती होती ती, असं काय काम आहे जसं सावित्रीमाईंनी केलं किंवा काय, तसं रमाईचं तर कुठलंच नाही, मग तुम्ही रमाई जयंती का साजरी करता. मला क्षणभर सुचलं नाही का, म्हणजे तिथे हा विषय आला कसा, की कसं काय, म्हणजे रमाईनी कसं काय नाही केलं. अरे, एका व्यक्तीला घडवलंय अक्षरशः त्या मातेने. रमाई माता आमच्यासाठी आमची माता आहे. कारण बाबासाहेब जे काही करू शकले, इतकं सारं करू शकले, ते फक्त आणि फक्त रामजी बाबांना नाकारू शकतच नाही आपण, कारण त्यांनी जे काही घडवलं आहे ते पूर्णपणे रामजी बाबांनी घडवलेलं आहे बाबासाहेबांना.
तर तोही इतिहास आपण जाणतो की रामजी बाबा पुस्तकांसाठी किती खर्च करायचे त्यांच्या, आणि कशा पद्धतीने ते त्यांची जिद्द पुरवायचे आणि पुस्तकांची जिद्द पुरवायचे आणि तिथपर्यंत त्यांना पुस्तकांची सोय करून द्यायची आणि त्यांच्यासाठी फक्त विचार करायची की बाबासाहेबांना मोठं व्हायचं आहे काहीतरी आणि बदल घडवून आणायचा आहे समाजामध्ये. तर त्यांच्या पाठीशी आपण जाणतो की रमाई कशा पद्धतीने आल्या की 9 वर्षाच्या असताना रमाईच्या बाबतीत बोललं तर त्यांचे जे वणन गावचं दापोलीजवळचं जे गाव होतं तिथे जन्म झालेली रामू एका खेड्यामधून छोट्याशा खेड्यामध्ये जिथे अजूनही अस्पृश्यता होती, तिथे वडील माशांची टोपले व्हायचे आणि आई कायम आजारी. मला एका आजारपणाचं हे गूढ जे आहे ना पूर्वीचं ते खूप म्हणजे मनाला वेदना देऊन जातं की जिथे खायला अन्न नाही, म्हणजे पुरेसं अन्न नाही, पुरेसं पाण्याची सोय नाही, अशा ह्याच्यामध्ये अनेक महिला, आपण रमाईचंच उदाहरण नाही तर हा जो तो काळ होता त्या काळामध्ये जी काही समाजाची स्थिती होती, सामाजिक स्थिती होती, जी अस्पृश्यता होती, तिथे कित्येक महिलांनी दम तोडला असेल. म्हणजे एका पाठोपाठ एक काय बाळंतपणं असायची आणि तशा कंडिशनमध्ये त्या बायका लवकर मरायच्या आणि माणसं मात्र जगायचे. कोवळ्या वयात लग्न झालेल्या मुली असायच्या, त्यांच्यावरती होणारे अत्याचार असायचे, घरचा दबाव असायचा की लहान मुलींवरच मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडायच्या, घरची कामं असायची, बाळंतपणं असायची. तर अशा ह्याच्यामध्ये मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आईवर, रमाईच्या आईवर झाला आणि त्याही लवकर निर्वतल्या. तर तेव्हा जेव्हा त्या गोष्टी सांगताना एक गोष्ट अशी कानावर आपल्या येते की त्यांचा इतिहास बघताना रमाईचा, की रमाईने दुसऱ्या कोणाचं तरी काम केलेलं तर त्या कामाच्या बदल्यात त्यांना काहीतरी आणे मिळाले की तू दुकानातनं आणलंस किंवा काही वाण्याकडून सामान आणलंस तर तू हे पैसे घे. तर त्या खूप आनंदात आईकडे आल्याने आईला म्हणाला की मी या काकींचं म्हणा किंवा यांचं काम केलेलं आहे तर मला हे पैसे मिळाले आहेत. तर ती खूप खुश असते रामू. तर रामूची आई त्यावेळेस तिला सांगते, बेटा दुसऱ्यांचं काम करणं हे केव्हाही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा मोबदला घेणं ही गोष्ट चांगली नाही आणि हे तू पुढे करू नकोस. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की स्वाभिमान जो आईने शिकवला तोही आपल्या अंतरात मुरत असतो. म्हणजे आपले जे संस्कार असतात ते मुरत असतात, आपल्यामध्ये बालपणी झालेले संस्कार मुरत असतात. अशा ह्याच्यातच रमाईचा आईचा झालेला मृत्यू, त्याच्यानंतर वडिलांचा झालेला मृत्यू आणि त्यांचं आपल्या वलंदकर काकांसोबत भायखळ्याला मुंबईला येणं, हा सगळा इतिहास साधा नाही. कारण भावंडांची जबाबदारी बालपणातच 9 वर्षाच्या रामूवरती आली आणि महिला म्हटल्यानंतर, स्त्री म्हटल्यानंतर ती किती चांगल्या पद्धतीने ही गोष्ट हाताळत असते हे आपण कदाचित आपल्यापैकी बहुतेक स्त्रियांना कळू शकतं. अशा अवस्थेमध्ये रमाई आली, भायखळ्याला आली आणि तिथे रामजी बाबा बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न लावून देतात. 9 वर्ष आणि 13-14 वर्षांचे बाबासाहेब अशा कंडिशनमध्ये आणि सोबत जे गोतावळा होता, त्यांचा फॅमिली होती, जी काही होती, घरातली लोकं होती, जाऊ होती, विधवा जाऊ होती, तिची लेकरं होती, आत्याबाई होत्या, रामजी बाबा होते आणि तशा अवस्थेमध्ये रमाईला झालेली 5 अपत्य. या सगळ्यांचा विचार करताना पोटाची खळगी भरण्यासाठी रमाईला किती कष्ट घ्यावे लागले आपण जाणतो. गोवऱ्या आणल्या, कारखान्यात त्या कामाला गेल्या, गोवऱ्या आणून विकून त्यांनी संसार चालवला बाबासाहेबांचा. कारण बाबासाहेब जेव्हा फॉरेनमध्ये परदेशात शिकायला होते तर आपण नेहमी ऐकतो ना की अर्धा पाव खाऊन आणि 21-22 तास अभ्यास करून त्यांनी दिवसं काढले. कारण त्यांनी 2.5 वर्षाचा अभ्यासक्रम, 3 वर्षाचा अभ्यासक्रम अगदी 4-5-6 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण केला आणि पैसे तर नसायचे. आपण जाणतो शाहू महाराजांनी, सयाजी महाराजांनी त्यांना मदत केली आणि शिष्यवृत्तीच्या आधारावर ते जगत होते. तर ते परिवाराला काय देणार होते. रामजी बाबांचं पेन्शनही काही असं फारसं नसायचं. तर त्याच्यामध्ये इतकी माणसांचं पोट आणि ज्या चाळी होत्या त्या चाळीचं जे वातावरण असायचं की छोट्या छोट्या चाळी असायच्या, त्या बांधलेल्या असायच्या मुंबईसारख्या ठिकाणी. मुंबईची त्यावेळची परिस्थिती आणि मुंबईची यावेळची परिस्थिती फारशी काही आशावादी आहे असं मी मानत नाही.
कारण मी काही वर्ष मुंबईला काढलेली आहे, तेव्हा मी जाणते की चाळ म्हणजे काय असते आणि कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने जगावं लागतं, ज्याला खिडकी नसते आणि खिडकी नसताना सुद्धा एका खोलीमध्ये किती माणसं डांबल्या जातात आणि ते कशा पद्धतीने जगतात अजूनही, किती संसार त्या एका रूममध्ये असतात. तर हे अजूनही तीच दुर्दशा आपण म्हणू, जे गरीब आहेत, जे हातावर आणून पानावर खातात, त्यांची अजूनही कंडिशन तीच आहे. तर चळवळ म्हणतो आपण, पण अजूनही सुधारणांना खूप वाव आहे. परंतु आपण जे रमाईने केलं किंवा रमाईनी बाबासाहेबांना पाठीशी उभं राहून की साहेब तुम्ही जा, तुम्ही शिका, तुम्ही समाजासाठी काहीतरी करा, मी इथलं काय ते सांभाळते. त्याच्यात एवढ्याशा लहान वयात आपल्याला माहिती आहे रमाईचा जो आयुष्यकाळ होता तो जेमतेम 36-37 वर्षाचा. किती हे लहान वय. आपण तर आत्ता अजून जगायला शिकतो ना, 30-35 वर्षामध्ये आपण जगायला शिकतो आणि अजूनही आपल्यावर जबाबदाऱ्या तितक्या येत नाही. तेवढ्याशा वयामध्ये रमाईने एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, पेलल्या. तर तशा याच्यामध्ये किती मृत्यू पेललेत रमाईने. रामजी बाबा झालेत, जावेचं मूल झालं, दिराचं मूल झालं, आपली 4 मुलं. म्हणजे लहान वयामध्ये, बालवयामध्येच त्यांनी जे आपली मुलं गमावलीत. मला वाटतं असं की आपण जे काही उभं आहोत ना आज, ते रमाईच्या बलिदानावरच उभं आहोत असं मला वाटतं. पण ह्याची जाणीव आपल्याला आहे का? जे ते बलिदान होतं 4 मुलांचं, ते बलिदान म्हणजे मनाला काय म्हणतो आपण, वेदना देणारं होतं ना एका आईच्या जीवाला. आणि तिथेही जेव्हा केव्हा की बाबासाहेब हजर नसत. आपण बघतो की नेहमी ऐकत आलेलो आहे की रमाईने आपल्या लुगड्याचा एक पदर हे करून आपण आपल्या मुलाच्या याच्यावर टाकलं आणि त्यांना दफन करण्यात आलं. इतकी लाडकी मुलं. बाबासाहेबांचा राजरत्न लाडका होता, इंदुताई होती, रमेश होता, गंगाधर होता. अहो, ही सगळी त्यांच्या पोटची लेकरं होती ना. परंतु त्या रमाईनं फक्त आणि फक्त समाजासाठी, की माझा नवरा दुसरी असती तर हतबल होऊन बसली असती की मी आता काय करू. परंतु ती एवढी धीरानं या सगळ्यांना तोंड देत बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, म्हणून तर आज आपण इथे आहोत. हे सगळं बघताना कुठेतरी असं, जे मी पहिलं म्हटलं होतं की मला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की रमाईने असं काय केलं. म्हणजे तुम्ही काहीतरी असं बाहेर कर्तृत्व केलं म्हणजेच महिला मोठ्या म्हणायच्या का आपण? मला तसं वाटत नाही. अहो, कुठेतरी मागे पण असा खंबीर पिलर हवा असतो ना, तेव्हाच तर कोणीतरी माणूस पुढे जाईल ना. तर अशा पद्धतीनं मी जे वर्णन मांडते आहे रमाईचं, की इतका सगळा संघर्ष करून तिनं आपल्याला बाबासाहेबांना आपल्यासाठी मोकळं ठेवलं की तुम्ही करा. म्हणून तर बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या विषयामध्ये हे जे पुस्तक लिहिलं ते रमाईला अर्पण केलेलं आहे. रमाईच्या बाबासाहेब असं आपण म्हणतो ना खूप की कष्टातही रमाईचे दिवस गेले असतील, पण काही गोष्टी बाबासाहेबांनी रमाईलाही छान दिल्यात बरं का. त्यांनी त्यांना दागिने करून दिले होते. होऊ शकतं की त्यांनी काही हट्ट पुरवले नाहीत. जसं त्यांना पंढरपूरला जायचं होतं तर बाबासाहेबांनी तो हट्ट त्यांचा पुरवला नाही. परंतु जे त्यांना आत्मिक सुख दिलं, वेळ तर देऊ शकले नाही, पण जे आत्मिक सुख होतं ते बाबासाहेबांनी त्यांना दिलं असं आपण म्हणू शकतो. तर रमाई ज्या होत्या त्यांची ही बाजू, आपण बलिदानाची बाजू, त्यागाची बाजू जी आपण म्हणतो आहे, ती बाजू जरी पकडली तरी त्या प्रसंगावधान किंवा त्यांना किती बाकी लोकांचा विषयी ममता होती, कारुण्य होतं, हे आपण एका धारवाडच्या हॉस्टेल जे आहे धारवाडला त्या गेलेल्या. आणि तिथे जेव्हा त्यांना कळालं की ही मुलं, वराळे मास्तर जी होती, जे बाबासाहेबांच्या जवळीक असलेले गृहस्थ होते, ते तिथे हॉस्टेल चालवत असत. तर तिथे जेव्हा त्यांना कळालं की ही मुलं का खेळता खेळता अशी अचानक एक दिवसापासून का दिसत नाही आहेत, त्यांनी विचारणा केली वराळे सरांना. तर ते बोललेत की बहिणी, जेवण नाही आहे, अजून 2-4 दिवस लागणार आहेत मुलांना, जेवणासाठी पैसे नाही आहेत आणि म्हणून ते भुकेले आहेत, त्याच्यामुळे ते आता बाहेर निघत नाही आहेत, सगळ्यांना भूका लागल्या आहेत. तर ह्या माऊलीनं काय करावं, रमाईनं काय करावं? तर त्यांनी आपल्या दागिन्यांचा डबा आणून यांच्या समोर ठेवला वराळे सरांच्या आणि म्हटलं की भाऊजी, हे जे आहेत हे विकून टाका, नाहीतर गहाण ठेवा, पण ह्या चिमुकल्यांच्या पोटात अन्न टाका. म्हणजे दानशूरपणा जे आपण
बाबासाहेबांनी धम्म दिला आपल्याला, त्या धम्मात जी दानपरिमिता आहे त्याच्यातनं आपल्याला माहीत समजतं की मनातून कुठेतरी लागते ना ही वृत्ती लागते की त्या रमाईने तर इतके खराब दिवस काढलेले ना, इतके वाईट अवस्थेत दिवस काढलेले. त्यांच्या हातात जेव्हा सोनं आलं त्याने मी नेहमी म्हणायच्या ना की सगळ्यांकडे सोनं आहे, त्यांच्या गळ्यामध्ये गरसोळी आहे किंवा काय आहे, त्यांच्याकडे दागिने आहेत. बाबासाहेबांना त्या म्हणायच्या नेहमी. तर जेव्हा आपल्याला आपल्या नवऱ्याने असलेले दागिने करून दिले तर त्या दागिन्यांचा मोह, आणि त्याही काळात प्रत्येक स्त्रियांना, त्याही काळात काय आजही प्रत्येकांना दागिन्यांचा मोह आपण असतो हे बघतो आहोत आपण. तर त्या याच्यात त्यांनी आपल्या हातातलं म्हणजे दागिना देऊन त्यांनी त्या मुलांची भूक भागवली. तर हे सगळं जे घडत आलं, जे घडलं आहे, ज्यांनी आपल्यासाठी केलं, म्हणून आज आपण सगळ्या स्त्रिया इथे स्वाभिमानाने जगतो आहोत. तर विषय हा येतो की आपली त्यांनी जे आपल्यावरती ऋण केलं आहे तर ते ऋण आपण फेडू शकतो आहे का, कुठल्या अँगलनी फेडू शकतो आहे. मी जी म्हटलं की मुंबईला असणाऱ्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये अजूनही तीच परिस्थिती आहे, किंवा आता ज्या अत्याचार होत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, शिक्षणाविषयीचा जी धोरणं आता अवलंबली जात आहेत, मराठी शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद पाडण्यात येत आहेत की तिथे कमी संख्या आहे. आजचंच एक पेपरला न्यूज आहे की जिथे पटसंख्या कमी असतील तर तिथल्या शाळा बंद करण्यात याव्यात. आणि खरोखर ही गोष्ट घडते आहे, कारण आम्ही सामाजिक चळवळ राबवताना जेव्हा केव्हा आता आम्हाला वेळ मिळतो किंवा काही गोष्टी आम्हाला करायच्या असतात, तेव्हा आता मी एक बाबासाहेबांच्या याच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही बाबासाहेबांना आदरांजली म्हणून वही पेनांचं वाटप करण्यासाठी गेलेलो, खेडेगावामध्ये गेलेलो. तर खरोखर तिथली अवस्था फार बिकट आहे. तिथे तेच सुरू आहे की कुठे तर आम्हाला 3च मुलं होती पटावरती आणि शिक्षिका 1 होत्या. तर त्याही कशा की एक पहिलीतला मुलगा, एक दुसरीतला, एक चौथीतला, अशा पद्धतीनं. तर ही जी संस्कृती जी शिक्षणाची सुरू झालेली आहे की मोठ्या शाळेमध्ये घालायचं, खाजगीकरण होत आहे जिकडे तिकडे. खाजगीकरणामुळे जे भांडवलदार, ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ती लोक शाळा उभारत आहेत. तिथे तुम्हाला सोयींच्या नावाखाली मुलं, आपणही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आपणही तिथे कुठेतरी जातो आहे, कर्ज काढून आपण मुलांना शिकवतो आहे. परंतु ही आपली जबाबदारी आहे ना की आपण त्या शाळा का बंद होऊ द्यायच्यात. शिक्षण मोफतच हवं ना सगळ्यांना. मग जिजाऊंनी जे केलं, महात्मा फुल्यांनी जे केलं, किंवा बाबासाहेबांनी जे केलं की संविधान देऊन गेलेत बाबासाहेब की सगळ्यांना सारखा अधिकार पाहिजे, आरोग्याच्या सोयी पाहिजेत, शाळा पाहिजे, शिक्षण मोफत पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी खालच्या पातळीवर जाताना आपण बघतोय. तर मला वाटतं की आपण ऋण फेडायचं ते कसं फेडायचं, म्हणजे रयतेचा राजा एक होऊन गेला, जिजाऊने घडवला, महिलांना शिक्षण दिलं. पण शिक्षण कशासाठी, विवेक जागृत करण्यासाठीच तर शिक्षण असतं ना. मग त्याचा आपण उपयोग काय करतोय. आता शिकलो, नोकऱ्या करतो आहे, गल्लेलठ्ठ पगार कमवतो आहे. मला वाटतं आपल्या आंबेडकरी जनतेतीलच काही आणि ओबीसी समाजातील काही महिला आहेत त्या ह्या जाणतात की आपली जबाबदारी, समाजाप्रती असलेली जबाबदारी आपल्याला कुठेतरी पार पाडली पाहिजे. आपण समाजात देणं लागतो, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं. कुणी पैशाच्या रूपाने मदत करते आहे, कुणी वेळ देतो आहे. जिथे चंद्रपुरातही चळवळ मोठ्या जोमानं सुरू आहे. तर हे सगळं जे आपण आता बघतो आहे की खाजगीकरण घडतं आहे किंवा महिलांच्या बाबतीत जे अन्याय होत आहे, अत्याचार होतो आहे, आपण सगळीकडे बघतो आहे. निर्भया म्हणा किंवा जे आत्तापर्यंत आपण ज्या घटना, कोपर्डी आहे किंवा ज्या खैरलांजी प्रकरण आहे, ज्या अजूनही कुठे जातीभेद संपला आहे, कुठल्याच अँगलनी कुठल्याच गोष्टीमध्ये बदल झालेला नाही आहे. फक्त जो जास्त प्रमाणात होता तो ही जी समाजसुधारक आपल्यामध्ये जन्माला आली, तर आपण अजूनही एखादा आंबेडकर जन्माला येईल का, एखादा ज्योतिबा जन्माला येईल का, साऊ जन्माला येईल का, किंवा असं काही म्हणून आपण असंच बसून राहणार आहोत का, की आपण कुठेतरी पाऊल उचलणार आहोत, हे मला आपल्याला विचारावंसं वाटतं. तर हे जे काही सुरू आहे, रमाईचं बाबत बोलताना आपण जे बोलतो आहे की तिचा त्याग, तिचा बलिदान जे काही होतं
त्याच्यावरती उभा आहोत. पण आता आपल्या ज्या शिक्षणामुळे आपल्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. मी या विचाराची नाही आहे की कुणी नोकरी करू नये किंवा पैसे कमवू नयेत, अशा विचारांची मी अजिबात नाही. परंतु जी महत्त्वाकांक्षेपोटी समजा समाजात कुठे आपण चुकतो आहे का, की आपली बाजू समाजाच्या घडणीमध्ये, कुटुंबाच्या घडणीमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळा इश्यू होतो आहे का, घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे का, किंवा आपण कुठे चुकतो आहे का, चुकतो काय. आज तर असं आहे की आपल्याला अधिकार मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे स्वैराचार करायला आपण मोकळं झालो. ही आज समाजामध्ये कुठेतरी सुरू आहे हे वागणं. हे आपल्याला, मला वाटतं की माझ्या विचारांच्या कुठे असतील तर त्यांना ही गोष्ट खटकत असावी की स्वातंत्र्य उपभोगाना पण स्वैराचार नको. म्हणजे काहीतरी कुठल्या प्रतिमांना आपण आदर्श मानायचं, कुठल्या आता जी मीडिया आहे त्या मीडियाचा कशा पद्धतीने वापर आपण करायचा. म्हणजे हे सगळ्या अनुषंगाने जो आता रमाई जयंतीच्या बद्दल रमाई जयंतीच्या याच्यावरती आपण आज बोलतो आहोत, मी संवाद साधते आहे. तर तो निव्वळ आपण चारित्र्याच्या दृष्टीनं विचार करायला नको की नुसतं त्यांची आपण पारायणं करायची, पुस्तकं वाचायची की बाबा इतिहास असा असा होता आणि असा असा होता. तर त्यावेळच्या समस्या वेगळ्या होत्या, आजच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यावेळेस त्यांनी त्या समस्यांसाठी कार्य केलं. आता आपल्याला आपल्या समस्यासाठी जे काही समाजासाठी करता आलं ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यातही स्त्रियांची जबाबदारी फार मोठी आहे. कारण हे ऋण आपल्याला फेडता येऊ शकेल का, आजपर्यंत आपण फेडलं का, तर मी नाहीच म्हणेल खरं तर. कारण शिकलो मात्र खूप, पण तो ऋण आपल्याला फेडता आलं नाही. अजून सावित्रीचं नाही, रमाईचं नाही, जिजाऊंचं नाही, आपण फेडू शकलो नाही. जेव्हा ही समाजरचना आपण बदलू शकू, आपल्या महिलांवर होणारे बालिकांवर होणारे अत्याचार थांबवू शकू कुठेतरी, की महिला निर्भयपणे जगता येईल तिला. समजा किती अशी उदाहरणं आहेत की जी पैशामुळे लग्न तुटत आहेत किंवा हुंडा पद्धती आहे, जाळून मारण्यात येतं, किंवा काय म्हणू की फसवणूक होते आहे महिलांची, लग्नाच्या बाबतीत म्हणा, इतर बाबतीत म्हणा. तर अजूनही पुरुषसत्ताक पद्धती, संस्कृती बदलली असं मला वाटत नाही. चार चौघी बाहेर निघालो म्हणजे सगळाच काही अलबेल आहे असं मला वाटत नाही. तर आपल्याला अजूनही समजा त्यांना त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटत असतील तर आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि पाऊल उचललं पाहिजे. कुठल्या महिलेवर अत्याचार होत असेल महिलेवर तर आपण घ्यायला पाहिजे आणि आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हाच आपण कुठेतरी या प्रतिमांचं, या आदर्शांचं ऋण फेडण्यासाठी समर्थ होऊ. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.